नमस्कार. मैदानावरील प्रवास जरी संपला असला तरी क्रिकेटमधला ध्यास कुठलाच कधी कमी होणार नाही. आपण गोष्ट करत आहोत भारताचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अजिंक्य रहाणेने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकलेला आहे. त्याने संन्यासाची घोषणा केलेली आहे. त्याची इत्थंभूत माहिती देणं आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेच क्रीडा स्पर्धेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट, खेळाडूंनी केलेली वैयक्तिक माहिती आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सध्या भारतीय संघाची कामगिरी करत आहे त्याची इत्थंभूत माहिती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत आहे, ज्याचा स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत त्याचा उपयोग होईल. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की भारतीय क्रिकेट खेळाडू अजिंक्य रहाणेने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतलेला आहे. त्याबद्दल इत्थंभूत माहिती देणारा हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. क्रिकेटचा ध्यास आणि क्रिकेटच आपलं विश्व हे सामावून महाराष्ट्राचा खेळाडू तसेच मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा खेळाडू अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलेला आहे. त्याचा मैदानावरील प्रवास जरी संपलेला असेल तरी क्रिकेटचा ध्यास हा कुठेच कमी होणार नाही. तो ध्यास अखंडितपणे सुरूच राहील. अजिंक्य रहाणेचं पूर्ण नाव अजिंक्य मधुकर रहाणे, जन्मतारीख 6 जून 1988. त्याचे जन्मस्थळ होतं आश्वी खुर्द, संगमनेर तालुका, अहिल्यानगर, महाराष्ट्र. उजव्या हाताचा तंत्रशुद्ध फलंदाज. कसोटी पदार्पण त्याने मार्च 2013 मध्ये केलं होतं आणि एकदिवसीय पदार्पण सप्टेंबर 2011 मध्ये केलं होतं. त्याने विशेष कामगिरी अशी केलेली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी मालिका म्हणजे बॉर्डर गावस्कर चषकामध्ये भारतीय संघाचं यशस्वीपणे कर्णधारपद भूषवलं आणि मालिका विजय मिळवून दिलेला होता. ही उल्लेखनीय विशेष कामगिरी त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये केलेली होती. देशांतर्गत क्रिकेट व IPL क्रिकेटमध्ये तो कोणाकडून खेळायचा तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबई संघाकडून रणजीचे सामने, प्रथम श्रेणीचे सामने तो खेळला होता आणि सातत्याने चांगली कामगिरी करत करत तो भारतीय संघापर्यंत पोहोचलेला होता. तसेच IPL मध्ये तो विविध संघांकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. सर्वप्रथम त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून IPL खेळलं होतं, नंतर मुंबई इंडियन्सकडून खेळला आणि नंतर तो चेन्नई सुपर किंगकडून खेळला आणि आता मागील IPL मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद भूषवत चांगली कामगिरी तो करत होता. त्याने आतापर्यंत 5077 कसोटी धावा केलेल्या आहेत. 8414 एकूण आंतरराष्ट्रीय त्याने धावा केलेल्या आहेत. 12 कसोटी शतके आणि 26 कसोटी अर्धशतके. विशेषतः ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज अशा परदेशात कसोटी सामन्यात त्यांनी निर्णायक भूमिका आणि निर्णायक खेळी त्याने भारताकडून केलेल्या आहेत. असा हा तंत्रशुद्ध फलंदाज म्हणजेच भारतीय कसोटी संघाचा फलंदाजीचा कणा म्हणून आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असा हा तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा फलंदाज आता इथून पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला मैदानावरती दिसणार नाही. मैदानावरील त्याचा प्रवास जरी संपलेला असेल तरी त्याच्या नसानसात आणि श्वासाश्वासात क्रिकेट अखंडितपणे सुरूच राहील. कोणत्या ना कोणत्या विशेष भूमिकेमध्ये तो आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. अजिंक्य रहाणे एक मराठमोळा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. खेळाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना तो आंतरराष्ट्रीय लेवलला आपली स्वतःचं नाव कमवतो, ते स्वतःच्या खेळाच्या जोरावरती. मध्यमवर्गीय व्यक्ती एवढ्या मोठ्या लेवलला सहजासहजी पोहोचत नाही, पण अजिंक्य रहाणे हा अपवाद आहे. आपल्या खेळाप्रती असलेली त्याची निष्ठा, मेहनत आणि खडतर प्रवास त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचू शकला. मुंबई क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली फलंदाजी आणि तंत्रशुद्ध फलंदाजी कशी करायची त्या फलंदाजीच्या जोरावर त्याने भारतीय संघाचे दाळ ठोठावले होते आणि कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत मधल्या फळीचा अतिउच्च दर्जाचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. भारतीय क्रिकेट संघातून राहुल द्रविड यांनी निवृत्ती घेतल्यानंतर काहीशा त्यांच्या प्रमाणातच त्यांच्यासारखीच फलंदाजीचा त्याचा हे होतं. उजव्या हाताने तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी तो ओळखला जात होता. त्यामुळे राहुल द्रविड यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांची जागा काही प्रमाणे त्यांनी भरून काढलेली होती. नंतर अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटमधनं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं सेवानिवृत्त होताना आता त्यांच्या जागी
तसा फलंदाज मिळणे फार लवकर भेटत नाही. तंत्रशुद्ध फलंदाजी कशी असते हे आपण अजिंक्य राणेकडून शिकलो आहोत. त्यामुळे अजिंक्य राणेला इथून पुढील क्रिकेटमधल्या प्रवासासाठी आणि आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. क्रिकेटच्या दुसऱ्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहणं नक्कीच आवडेल, कारण मैदानावरील प्रवास जरी संपला असला तरी क्रिकेटचा ध्यास हा अखंडितपणे त्यांनी सुरूच ठेवावा, अशीच या ठिकाणी आपण शुभेच्छा त्यांना व्यक्त करूया आणि भावी आयुष्यासाठी देखील त्याला शुभेच्छा देऊया. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारतीय क्रिकेट खेळाडू अजिंक्य राणे यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली याची माहिती देणारा आजचा हा व्हिडिओचा मुख्य विषय होता. चॅनलला जर पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रीडा स्पर्धेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट. सध्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चालू आहेत, तेथील भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी, भारतीय खेळाडूंनी केलेले विक्रम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतील, जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ, माहितीपर व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत आहोत. त्यामुळे चॅनलला जर पहिल्यांदा आला तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच क्रिकेट विविध खेळांबद्दलची माहिती, खेळाडूंनी केलेले विक्रम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तुझं एवढंच. धन्यवाद.